नाही स्पष्ट म्हणा. अरे बाळांनो, गुड मॉर्निंग स्पष्ट म्हणा. असं असं चला. कुठे निघालात? सर आता तर तुम्ही म्हणालात की चला म्हणून. अरे बाळा चला हजरी घेऊ असं म्हणायचं होतं मला. जा जाग्या जाऊन बस. चला हजरी द्या. सर आम्ही कुठे देणार हाजरी तर तुमच्या जवळच आहे की. बस जागेवर मला शाळा शिकवत. पण मी नाव असं तुम्ही उपस्थित म्हणा. हा चिकू उपस्थित. दोडका उपस्थित. भोपळा उपस्थित. कारलं उपस्थित. बटाटा उपस्थित. टमाटर. उपस्थित. अरे वा 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 टमाटर रोज येतोय. हो सर त्याचा भाव उतरल्यापासून रोजच येतोय. बस खाली हाजरी संपली. आज दुसरा. हा वाटाळा कुठला वै बाजूला आलास तर वर्गात का उशीर झाला? सर एका माणसाचे ना 100 रुपये हरवले होते. हो पण तुला उशीर का झाला? सर मी ना त्या 100 रुपयावर पाय देऊन थांबलो होतो. बस जागेवर. हे शांत बसा रे. काल मी गृहपाठ पूर्ण करायला सांगितला होता पण तू केला गृहपाठ पूर्ण. त्यांनी हात वर करा. अरे रे 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 हा पायासारखा हात कोणाचा? नाही सर तो पायच आहे. कोण आहे ते? उठू बघा. काय पाय वर केलास? सर गृहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून. गृहपाठ का पूर्ण केला नाही? सर लाईट नव्हती. अरे मग मेणबत्ती लावून गृहपाठ पूर्ण करायचा ना. सर काडी पेटी देवघरात होती. मग गाडी पेटी देवघरातून घ्यायची. सर आंघोळ झाली नव्हती. ए, अंघोळ का केली नाही? सर बोरला पाणी नव्हतं म्हणून. अरे मग बोरच्याला करून पाणी घ्यायचं ना. सांगितलं ना सर काय? लाईट नव्हती म्हणून. बरोबर जागेवर. तर मुलांना अरे मुलांनो जरा हळू बोला जावा रे. 2 हात येऊन गेले तिसरा आणू नका रे. असं जरा तर मुलांना काल मी उजडीला वेगवेगळ्या चाली लावायला सांगितल्या होत्या. कोण कोण लावल्या उजडीला वेगवेगळ्या चाली? फुट बटाटे कोणती चाल लावली उजडीला? सर माझ्या बाबांना ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. हा म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावली आहे. मन पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 वा छान बस खाली. माझ्या जुन्या आठवणीला उजाळा दिलास रे तू. जाऊ द्या तुम्हाला नाही समजणार. कुठ रताळ्या कोणती चाल लावली उजाळीला? सर माझे बाबा ना मिलिटरी मध्ये काम करतात म्हणून मी मिलिटरीची चाल लावली. पण पाहू. चालू चालू. 1 2 3 दाय बुडेंगे दाय बुड 4 5 पण जागेवर खाली बसेंगे खाली बस. उठकारल्या कोणती चाल लावली उजाळीला? सर माझ्या वाडा शहर ती शहर म्हणून पोवाडीची चाल लावली. मन पाहू. ओम नमो श्री जगदंबे
म्हणून मी असे एक 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 म्हणून ओढत उजळणी तयार होते आणि म्हणून मी उजळणीची भूमिका गातो आणि म्हणून जातो 1 2 3 4 5 वा छान बसकाले उठता मट्या कोणती चाल लागली उजळणीला सर माझ्या बाबांना बडजात म्हणून मंगळाची चालवली मन पाहू गुरुजीचं लग्न लवकरात लवकर अशी मला सावधान आपण कोण बरं झालं मुलांना मला सावधान केलं नाही तर बंद झालं असतं आज मला कळलं सावधानचा अर्थ नमस्कार सर नमस्कार नाही राम 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 नाही नमस्कार सर नमस्कार पुढे बोला माझ्या मुलाला भाव मारेल तुम्ही अहो त्याच्या बल्लीसाठी शिक्षण केली आहे त्याला त्यात कुठं बिघडलं तो अभ्यासच करत नाही अहो इंग्रजीत सोडा मराठीत हिंदीत सुद्धा माझं पोरग एबीसीडी म्हणतंय आता उगाच मारलं तुम्ही त्याला हुशार आहे माझं पोरग हुशार आणि तुमचं पोरग कुठली शिके सांग भारतात इंग्रज काय आले सर त्यांना तिकडे करमत नव्हते म्हणून ते इकडे आले पाहिली का चिकेची हुशारी बरं मला सांग भारताची राजधानी कोणती हा हा लातूर बरं मला सांग सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो सर सर्वात जास्त पाऊस ना जमिनीवर पडतो पाहिली का चिकेची हुशारी अहो पण एबीसीडी येते की त्याला अहो हे सर आबा त्या इंग्लिशचं भूत आमच्या डोक्यात इतकं भिनलंय की आम्ही खरा इतिहास विसरायला लागलो आहोत माणसाला खरा इतिहास आल्याशिवाय माणसाचे भविष्य घडवता येणार नाही अहो या सेमी इंग्रजीमुळे आईची मम्मी झाली अहो हा इतिहास वाचून नसल्यामुळे अहो शिक्षा केली त्याला माफ करा गुरुजी हे समजा का आपल्याला कळत नाही बघा तुम्हाला जे करायचे ते करा पोराला शिकवा येतो मी आता या